सिंग राहुल गांधींनी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यावरून संसदेमध्ये गदारोळ झाला. अमित शहानी आदेश दिले, कारण आरएफ पण अमित शहाना रिपोर्ट करतं, दिल्ली पोलीस पण अमित शहाना रिपोर्ट करतं. जितेंद्र सिंग उभे राहिले, ते म्हणाले की गृहमंत्री काय आदेश देत नाही, असे मॅजिस्ट्रेट आदेश देतात, तुम्ही चुकीची माहिती सदनाला देऊ नका. कोणी पेलेट गन वापरल्या, इतक्या पोरांना जखमी केलं, इतक्या लाट्या काट्या, डोके फुटली. आणि मध्ये मी आम आदमी पार्टीमध्ये काम केलंय, तेव्हा ते पोलीसचं काय कोणाच्या अंडर येते कोणाच्या अंडर नाही, तेव्हा तो इश्यू चालू होता. तर माझी जी अंडरस्टँडिंग आहे, जेवढं मी कॉन्स्टिट्यूशन त्या टायमाला पाहिलं, दिल्ली पोलीस कोणाच्या अंडर येते कोणाच्या नाही. दिल्ली पोलीस कम्स अंडर द होम मिनिस्टर ऑफ इंडिया बिकॉज इट्स अन युनियन टेरिटरी. डीएमला रिपोर्ट नाही करत दिल्ली पोलीस, चीफ मिनिस्टरला रिपोर्ट नाही करत. डीएम कोण आहे? तो होम मिनिस्टरच्या अमित शहाच्याच अंडर येते. आणि जे काही झालंय ते अमित शहाच्या ऑर्डरवरच झालंय. आणि जर सरकारचं असं म्हणणं आहे की अमित शहाला काही कल्पना नव्हती, मग अमित शहाला कशाची कल्पना आहे? जर दिल्लीमध्ये एवढं सगळं होतंय आणि होम मिनिस्टरला माहितीच नाहीये, कसं काय भरोसा ठेवायचा मग देशाच्या सुरक्षेचा त्यांच्यावर? सीजेपी या मुद्द्यावर अमित शहाचाच राजीनामा मागणार आहे. मागू, जे केलं त्याच्यावर राजीनामा त्यांनी स्वतःच दिला पाहिजे होता. म्हणजे एवढं रक्त व्हायलंय, तुम्ही पेलेट गन्सचा वापर केलाय स्टुडंट्सवर. बिहारमध्ये काल परवा AK-47 ची फायरिंग झालेली आहे. तुम्ही देशाच्या स्टुडंट्सला आतंकवाद्यांसारखं ट्रीट करताय. 26/11च्या वेळेस मी खूप लहान होतो, टीव्हीवर मी पाहिलेलं आहे, जेव्हा मुंबई पोलिसनी किंवा जे कमांडो झाले तेव्हा त्यांनी जी फायरिंग केली ती आतंकवाद्यांवर केली होती. आणि आज काय स्थिती झालेली आहे देशात? तुम्ही स्टुडंट्सवर AK-47 चालवतायत. तुमची मागणी आहे का? म्हणजे परत एकदा विचार, तुमची मागणी आहे का की अमित शहानी, जशी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होती तशी अमित शहानी राजीनामा दिला पाहिजे, ही तुमची मागणी आहे? दिला पाहिजे, कारण की अमित शहानी जे स्टुडंट सोबत ब्रुटॅलिटी दाखवलेली आहे आणि ज्या पेलेट गनचा वापर केलेला आहे ते खूपच अतिशय, म्हणजे इट वॉज रिअली ट्रॅजिक. स्टुडंट्सवर तुम्ही पेलेट गन्स वापरतायत, फक्त लाठीचार्ज नव्हता, लाठ्यांमध्ये खिळे घातलेले होते, इलेक्ट्रिक बॅटन ज्या होत्या, शॉक दिलेला आहे स्टुडंट्सला, हे सगळं करत होते. कशासाठी? हे स्टुडंट्स काय म्हणजे वोट मागत होते, पॉलिटिकल रॅली करत होते, ते तर फक्त त्यांच्या एज्युकेशनसाठी प्रोटेस्ट करत होते, ते फक्त पेपर लीकच्या प्रोटेस्टवर होते, ते एज्युकेशन मिनिस्टरचा रेजिग्नेशन मागत होते. एका प्रकारे तुम्ही स्टुडंट्सला आतंकवाद्यांसारखं ट्रीट केलं आणि तसं मारलंय तुम्ही, तर राजीनामा दिलाच पाहिजे अमित शहानी. की कारण तूच सुरुवातीला म्हणालास की सुरुवातीच्या काळामध्ये ते थकवत होते, बरोबर आहे. त्यांनी मुद्दामून कुठला लाठीचार्ज नाही केला, तुम्हाला कुठला त्रास नाही दिला, कारण ते केल्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळेल ऑफकोर्स. आणि त्याच्यातनं कुठल्याही ठिकाणी, म्हणजे अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेस पण तेच झालं, तिहार जेलमध्ये त्यांना अटक झाली आणि त्याच्यानंतर ते वाऱ्यासारखं पसरलं आंदोलन. याही बाबतीमध्ये लाठीचार्ज करण्याची राजकीय चूक सरकार करेल असं वाटतं तुम्हाला? तिकडे तर सगळे राजकीय पंडित बसले देखील. मला वाटतं गर्दी पाहून त्यांनी केली, कारण की त्यांना कळले आता हे काही 200-300 किंवा 1000 लोक नाही राहिलेले, आता हे झाले लाखो. कारण की दिल्लीत त्या दिवशी खरं लाखो तरुण आलेले होते. सरकार तिथं घाबरली आणि ते नर्वसनेसमध्ये तो त्यांनी स्टेप घेतला असं मला वाटतं. ते नर्वस झालेले आणि त्यांना कळलं नाही आता डील कसं करायचं. अनेक जण पार्लमेंटकडे पण जायला लागले होते तिकडे. मला हे नंतर आलं सगळं, रात्री मला माहितीच नव्हतं. मला तर तिथंच थांबवलं त्यांनी, आणि ज्या प्रकारे लाठ्या चालवल्या, डोकं फोडलं, ते मला बघवलं नाही गेलं. त्यामुळे मी मार्च थांबवला, कारण की मला दिसत होतं की दिल्ली पोलीस क्लिअर ऑर्डर्स घेऊन आली की कोणाचा जीव गेला तरी चालेल, पण या लोकांना आज मारायचंय. आणि त्यामुळे मला तो मार्च थांबवावा लागला. लोक माझ्यावर खूप नाराज झाली, मार्च का थांबवला. तर मला त्यांना सांगावं लागलं की पोलीस तुम्हाला मारण्यासाठी झालेली आहे, जीव घेण्यासाठी झालेली आहे. या सरकारसाठी तुमचा जीव काहीच व्हॅल्युएबल नाहीये. पण प्रोटेस्ट आम्ही ऑर्गनाईज केला आहे आणि आमची जिम्मेदारी आहे, कारण की ऑलरेडी स्टुडंट्सनी सुसाईड केलेली आहे आणि आम्हाला नाही पाहिजे अजून कोणत्या स्टुडंट्सचा जीव गेला पाहिजे. तरी लोक नाराज असताना मला तो मार्च थांबवावा लागला, बिकॉज मला नव्हतं पाहिजे की कोणाचा जीव गेला पाहिजे तिथं. पण इट्स व्हेरी सॅड की गव्हर्नमेंटला याचं काही पडलं होतं. गव्हर्नमेंटचे क्लिअर डिरेक्शन होते की मारा, जे समोरील मुलगा असो मुलगी असो, 12 वर्षाची का मुलगी असत नाही, बेदम मारा. तुम्ही ज्यावेळेला तुम्ही